जालना जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे देवस्थान श्री क्षेत्र भोलेश्वर बर्डी येथे 21वा 108 कुंडी महायज्ञ सोहळ्याला 11 फेब्रुवारीला सुरुवात झाली असून 16 फेब्रुवारी रोजी याची सांगता होणार असून भव्य भंडाऱ्याचे आयोजन मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे। या महायज्ञ परंपरेला 20 वर्ष पूर्ण झाले असून 21व्या वर्षीही ही परंपरा सद्गुरू सच्चिदानंद गुरु महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या यज्ञाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली असून सपत्नीक यज्ञाला यजमान बसलेले आहेत। 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त सद्गुरू सच्चिदानंद महाराज व मठाधिपती शिवप्रसाद महाराज यांच्या वतीने भोलेश्वर बर्डी येथील प्रधान आचार्य दत्तात्रय जोशी यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। श्री क्षेत्र भोलेश्वर देवस्थान बर्डी येथे 21/2026 11/2/2026 पासून यज्ञ प्रारंभ झालेला आहे। 108 कुंडी 21वा वर्ष आहे। गेली 21 वर्ष सद्गुरू सच्चिदानंद गुरु महाराज यांच्या आधिपत्याखाली हा यज्ञ चालू आहे। महाशिवरात्र निमित्त हे लाखो भाविक इथे दर्शनाला येतात आणि लाखो भाविक आपली मनोकामना प्राप्त करतात। या ठिकाणी सुरुवातीला आपण ध्वजारोहण केलं, महारुद्र हनुमानाचं पूजन केलं, मंडप प्रवेश केलेला आहे आणि यज्ञ हा अग्निपंथाने यज्ञ सुरू करून आज यज्ञ सुरू झाला आहे। दूर दूर विद्वान काशीतून अशा दूर दूर ठिकाणून विद्वान पंडित ब्राह्मणाद्वारे हा चतुर्वेद चारही वेदाचे ब्राह्मण या यज्ञाला लाभलेले आहेत। त्यानिमित्त भोलेश्वर बर्डी याचं नाव सगळ्यांची मनोकामना पूर्ण करणारे हे दैवत असल्यामुळे देशातून महाराष्ट्रातून परदेशातून सगळीकडून अन्नदान करण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी इथे लोक लाखो संख्येने उभा देणार आहेत आणि दर्शनाचा लाभ घेणार आहे। तरी आपल्याला विनंती आहे सगळ्यांनी महारुद्र स्वाहाकार पंचायतन याग आहे हा पंचायतन याग हा असल्याला गणेश गौरी दुर्गा असल्याप्रमाणे आणि महादेवाचं सूर्यनारायण सौर सूक्ताद्वारे हवन घेतल्या जाईल, पुरुष सूक्ताद्वारे हवन घेतल्या जाईल, श्री सूक्ताद्वारे हवन केल्या जाते आणि महारुद्र स्वाहाकार हा 5 दिवसाचा आजपासून जे आहे ते 16 तारखेला याची पूर्ण आहुती होणार आहे। सोमवती अमावस्याचा योग आलेला आहे, शनी प्रदोष आलेला आहे आणि असा महान अशा पर्व काळात असलेला हा यज्ञाला इच्छित भाविकांनी पण बसू शकता। 1 दिवस 2 दिवस काय आहुती टाकू शकतात। सर्वांना नम्र विनंती, याचा लाभ घ्यावा। असा सोहळा पुन्हा होणे नाहीये। असा महासोहळा 21 वर्ष झाले अहोरात्र अशा प्रकारे परिश्रमाने गुरु महाराजांनी हे क्षेत्र भोलेश्वर भक्तस्थान आहे आणि अशा प्रकारे देवांना राहण्यासाठी भक्तांना राहण्यासाठी भक्त निवास पण आहे आणि यज्ञाची अशी परिपूर्ण तयारी झालेली आहे। अन्न छत्र पण चाललेलं आहे। आता किती जवळपास 21 क्विंटलची बुंदी अशा प्रकारे प्रसादाच्या रूपात वाटण्यात आलेले आहे। गावोगावी जाऊन प्रत्येक भिक्षाजोळी आलेले आहे, त्यांना प्रत्येकांना प्रसाद मिळणार आहे। जालना तसेच इतर मराठवाड्यातल्या विभागाच्या सगळ्यांना प्रसादही लाभ भेटणार आहे आणि दर्शनाचाही लाभ होणार आहे। जय भोले। भोलेश्वर बर्डीचे प्रधान आचार्य दत्तात्रय जोशी नागापूरकर या तर्फे आपल्या भोलेश्वर देवस्थान तर्फे आपल्याला सर्वांना विनंती करत आहे। सच्चिदानंद गुरु महाराजांच्या तर्फे आणि शिवप्रसाद महाराज या तर्फे मी विनंती करतोय सर्वांना यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि प्रसादाचाही लाभ घ्यावा। जय भोले।